रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईद तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तो तात मी बालक. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्याचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध, आनंदवन भुवनी, कल्याण स्वामीकृत, सोलिव सुख, समर्थांची करुणाष्टक, अशा अनेक ग्रंथांचा, अनेक वाङ्मयाचा, अनेक पत्रांचा, समर्थकृत पत्रे, याचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आपण समर्थकृत आरत्या हे प्रकरण आता अभ्यासाला घेतलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी एकूण 81 आरत्या रचल्या. त्यामध्ये गणपतीच्या 3 आरत्या आपण पाहिल्यात. त्या आरत्यामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र कसं दडलेलं आहे त्याचाही विचार आपण पाहिला. त्यानंतर एक 5 दिवसाचा खंड आपला या साधनेमध्ये पडला. पण खंड नाही म्हणता येणार, ती जागा आपल्या व्यासपीठाच्या सौ शुभदा थिटे, सौ संध्या कोल्हटकर आणि समर्थ होती सुनीलदादा चिंचोळकरांच्या लेखनिक म्हणून बरीच वर्ष काम केलेल्या आचार्य स्वामी गोविंद देवगिरी यांच्या शिष्या
सौ रुजुता वाळिंबे यांनी सख्य श्रीकृष्णार्जुनाचे हा विषय मांडला. अत्यंत सुरेख पद्धतीने ओघवत्या वाणीतून या तिघींनी त्यांच्या विषयाला परिपूर्णता दिली, सुरेख न्याय दिला आणि एका अर्थाने अशी मंडळी अनेक तयार झाली पाहिजेत. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचं जे आपलं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, उत्कट साधक तयार झाला पाहिजे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे, उत्तम प्रवचनकार तयार झाला पाहिजे. ती उत्तम प्रवचन सेवा सौ शुभदा थिटे, सौ संध्या कोल्हटकर आणि सौ रुजुता वाळिंबे यांनी या व्यासपीठावरून दिली. आपल्या हक्काचे प्रवचनकार असे आपल्याला या व्यासपीठावर तयार होत आहेत. आपण श्री समर्थकृत आरत्यांचा विचार करतो आहोत. 81 आरत्यापैकी सगळ्यात जास्त आरत्या समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामाच्या लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये काकडारती आहे, दुपारची आरती आहे, शेजारती आहे. अशा अनेक आयामांनी अनेक वेळच्या आरत्यांनी प्रभू श्रीरामाला आळवण्याचं काम संत रामदास स्वामींनी केलेलं आहे. एकूण 15 आरत्या समर्थांनी आपले सद्गुरू, आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांना वाहिलेले आहेत. त्यातल्या या 15 आरत्यांचा विचार आपण आजच्या या सत्रामध्ये करूया. गणपतीच्या 3 आरत्या पाहिल्यानंतर आपण श्रीरामाची आरती पाहूया. जय जय पूर्ण कामा, जय आत्मया रामा, नवलाव आरती होती हो तुमची आम्हा. निर्गुणी सगुण कैसे लीळा विग्रह आरंभ, अन्वय उपाधी योगे निर्बिंब हे न लाभे. एकत्व न खंडता अनेकत्व हे उभे, ऐसी हे थोर सत्ता नांदिजेत स्वयंभ. जय जय पूर्ण कामा, जय आत्मया रामा, नवलाव आरती होती हो तुमची आम्हा. अपूर्व हेची रीती गुरु शिष्य संवादू, जाणती अनुभवी जया सद्गुरु बोधू. अभेद पूर्ण तोहा महाहरुष संवादू, रुचि हे रामदास आप आपणा स्वादू. जय जय पूर्ण कामा, जय आत्मया रामा, नवलाव आरती होती हो तुमची आम्हा. ही जी आरती आहे ही प्रभू श्रीरामाची आरती आहे. आत्माराम या शब्दाला घेऊन एक आरती वेगळी आहे आणि ती समर्थ संप्रदायात आत्माराम ग्रंथ पूर्ण झाल्यानंतरची ती आरती आहे असा एक विचारांचा प्रवाह आहे. ही आत्मारामाची जी आरती आहे, आत्माराम ग्रंथ जसं आपल्याला माहिती आहे की जुना दासबोध हा टाकळीला झाला, मनाचे श्लोक चाफळला झाले. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात 200 समासी दासबोध झाला.
त्याची आरती झाली. आत्माराम जो ग्रंथ आहे केवळ 5 समासांचा 182 ओव्यांचा हा ग्रंथ, याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या ग्रंथाची सुद्धा आरती समर्थ रामदासांनी केली आणि त्या ग्रंथामध्ये आत्माराम हा शब्द घेतलेला आहे. समर्थ रामदासांनी जय जय पूर्ण कामा जय आत्मया रामा या आरतीमध्ये रामाचं वर्णन केलेलं आहे आणि या आरतीमध्ये रामाची विशेषण समर्थ रामदास सांगतायत. यामध्ये जय जय पूर्ण कामा जय आत्मया रामा नवलाव आरती होती हो तुमची आम्हा. तुमची आरती करणं हे आमच्यासाठी आश्चर्य आहे. मोठं आम्हाला नवल वाटतं, आम्हाला मोठा आनंद होतो. निर्गुणी सगुण कैसे लीळा विग्रह आरंभ. परब्रह्म स्वरूप आहे, या निर्गुणामधून सगुण कसं आकाराला आलं. आपण आपल्या लीलांचा विग्रह करून या निर्गुणातून सगुणाचा सृजनाला आरंभ केलेला आहे. अन्वय उपाधी योगे निर्बिंब हे न लाभे. उपाधी असेल मग ती प्रपंचातली असेल परमार्थातली असेल. जर उपाधी असेल तर हे जे परब्रह्म स्वरूप आहे निर्बिंब असं म्हणलंय. बिंब प्रतिबिंब यातून कशाचा तरी अस्तित्व दिसतंय. निर्बिंब कुठलंही अस्तित्व नाहीये. अन्वय उपाधी योगे एखादी उपाधी घेणं, ती चालवणं, त्यात अडकून पडणं, त्यातून हे जे परब्रह्म स्वरूप आहे त्याची प्राप्ती होणार नाहीये. एकत्व न खंडता अनेकत्व हे उभे ऐसी हे थोर सत्ता नांदिजेत स्वयंभ. अपूर्व हेची रीती गुरु शिष्य संवादू अभेद पूर्ण तो हा महाहरुष संवादू. जानती अनुभवी जया सद्गुरु बोधू रुची हे रामदास आप आपणा स्वादू. या दुसऱ्या कडव्यामध्ये संवादू संवादू सद्गुरु बोधू आणि स्वादू असे हे शब्द आलेले आहेत. अपूर्व हेची रीती गुरु शिष्य संवादू. आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे संतांनी जे वाङ्मय रचून ठेवलेलं आहे हे सगळं गुरु शिष्यांचा संवाद आहे. शिष्यांनी प्रश्न विचारावेत आणि गुरुने त्याला उत्तर द्यावं. आपल्या ग्रंथराज दासबोधाच्या सुरुवातीला पहिल्या दशकातील पहिल्या समासामध्ये असाच प्रश्न विचारलाय श्रोत्यांनी. या ग्रंथाचं नाव काय आहे? या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर आम्हाला काय फळ मिळेल? या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे? गुरु शिष्यांचा संवाद. समर्थांना प्रभू श्रीरामचंद्र हे त्यांचे सद्गुरू आहेत. गुरु शिष्यांचा संवादाने काय झालंय? महाहरुषू. मला खूप मोठा आनंद झालेला आहे. माझं अंतःकरण भरून आलेलं आहे. असा हा संवाद समर्थ रामदास स्वामी या आरतीमध्ये वर्णन करतायत. जानती अनुभवी जया सद्गुरु बोधू. त्याचा अनुभव आहे. मला सद्गुरूंचा बोध झालेला आहे. मला माझ्यावर त्यांनी कृपा केलेली आहे. त्याचं स्मरण या आरतीमध्ये समर्थ रामदास स्वामी देत आहेत. 2 कडव्यांची ही आरती आहे. दुसरी एक आरती आहे 3 कडव्यांची. रावची नाही तेथे कैचे राऊळ, देवची नाही तेथे कैचे देऊळ, ठावची नाही तेथे कैचे हो मूळ, इतुकेही बोलणे
मिथ्या समूळ. जय 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 भारत, जय 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 आरत, जय पुरते झाले, पुरते अपुरतया श्रीरामे नेले. रामची नाही तेथे कैचा हो दास, दासची नाही तेथे कैचा उदास. उदास आहे परी नाही आभास, आभास केल्या होय पूर्णत्वानास. तेच तत्व परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचं तत्व. जसं या पहिल्या आरतीमध्ये समर्थ म्हणतायत की अन्वय उपाधी योगे निर्बिंब हे न लाभे. आपण एखाद्या उपाधीत अडकलो, ती प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, आध्यात्मिक क्षेत्रातली असेल. एखादा कार्यक्रम आहे, एखादं मंडळ आहे, त्याचं पद घेणं, ते चालवणं, त्याचा निर्वाह करणं म्हणजे त्यात अडकून बसणं आहे. त्यात जर अडकून बसलं तर भगवंताचं दर्शन कसं होईल? समर्थ या ठिकाणी म्हणतायत, देवची नाही तेथे कैचे देऊळ, ठावची नाही तेथे कैचे हो मूळ, इतुकेही बोलणे मिथ्या समूळ. हे सगळं जे बोलणं आहे हे सगळं मिथ्या आहे. हे सगळं शाब्दिक ज्ञान आहे. याला अनुभवाची जोड नाहीये. समर्थ पुढे म्हणतात, रामची नाही तेथे कैचा हो दास. ज्या ठिकाणी राम आहे तेच देऊळ आहे. जिथं राजा आहे तीच राजधानी आहे. जिथं राजा राहतो, आता आपण म्हणतो की ही उपराजधानी आहे. महाराष्ट्राची नागपूर ही उपराजधानी आहे. उपराजधानी, राजधानीमध्ये राजा राहतो आणि कधी कधी उपराजधानीमध्ये येतो. राम नाही, रावची नाही तेथे कैचे राऊळ. राऊळ म्हणजे राजमंदिर आणि राव म्हणजे राजा. राजा नाहीये तिथं राजधानी कुठली, कुठला राजमहाल आलाय? तसं भगवंत जर नसेल तर कसलं देऊळ आलंय? देवची नाही तेथे कैचे देऊळ, रामची नाही तेथे कैचा हो दास. जिथं राम नसे राम ते धाम सोडून द्यावे. सुखा लागी आनंद आरण्य, तीच अरण्यामध्ये जावं समर्थ सांगतात. जर सुख पाहिजे असेल तर आप्त स्वकीयांचा त्याग करून अरण्यात जायला पाहिजे. अरण्यात जायला पाहिजे याचा अर्थ एकांतात जायला पाहिजे. जोपर्यंत एकाचा अंत होत नाही तोपर्यंत त्या परब्रह्म स्वरूपाचं दर्शन होणार नाही. एकांत हा शब्द हा आपल्या एकाचा अंत करण्यासाठी आहे. आपण म्हणतो की एकांतात जायला पाहिजे. घरातली माणसं जर कधी दिवसभर बाहेर गेली आणि घरी एकटं बसायचा प्रसंग आला, आपण काय म्हणतो? घर खायला उठलं. आम्हाला एकांतात बसायची सवय नाहीये. समर्थदास बुधामध्ये म्हणतात, एकांत जयास मानवला सर्वा आधी कळे त्याला. म्हणून समर्थ काय करायचे? कुठे मोह निर्माण होतो आहे, कुठे बंध निर्माण होतो आहे, कुठे प्रेमाचा पाश निर्माण होतो आहे, न सांगता निघून जायचे. दासची नाही तेथे कैचा उदास. उदास म्हणजे तोंड लटकवलेलं नाहीये. उद आस, ज्याची आस, ज्याची अपेक्षा, ज्याची आसक्ती, ज्याची इच्छा, ज्याची वांछा ही राहिलेली नाहीये. तो उदास आहे. तोंड लटकवून ठेवलंय, तोंडावर 12 वाजलेले आहेत म्हणजे तो उदास नव्हे. आपण म्हणतो काय झालं, चेहरा उदास वाटतोय, तो वेगळा अर्थ आहे. या शब्दाचा अर्थ आहे उद आस, ज्याची अपेक्षा, ज्याची इच्छा, ज्याची वांछा, ज्याची वृत्ती ही उद्गामी झालेली आहे, ऊर्ध्वगामी झालेली आहे.
ऊर्ध्वगामी ज्याची वृत्ती होते तो परब्रह्माला सन्मुख आहे, आणि ज्याची वृत्ती अधोगामी होते तो विश्वाला सन्मुख आहे. जो परब्रह्माला सन्मुख आहे त्याच्या पाठीमागे विश्व आहे, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. जो विश्वाला सन्मुख राहतो, दृश्य विश्वाला सन्मुख राहतो, परब्रह्म त्याच्या पाठीशी आहे, ते त्याला दिसणार नाही. समर्थ या आरतीमध्ये म्हणतात, रामची नाही तेथे कैचा हो दास. म्हणून आम्हाला जर आमच्या समर्थांना आमच्या घरामध्ये आमच्या सोबत सहवासाला ठेवायचं असेल तर आमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचं अवतरण व्हायला पाहिजे. दासची नाही तेथे कैचा उदास. उदास आहे परी नाही आभास. एका एका कडव्यामध्ये पुढच्या कडव्यामध्ये मागच्या कडव्यातला अर्थ सामावलेला आहे. जिथं राम नाहीये, नसे राम ते धाम सोडून द्यावे. जिथं राम नाहीये तिथं समर्थ नाहीयेत, आणि जिथं दोन दोन राम आहेत तिथंही नाहीयेत. कुठे आहेत दोन दोन राम? शोधा. अशी कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी एकाच संकुलामध्ये, एकाच प्रिमायसेसमध्ये दोन दोन राम पंचायतन आहेत? समर्थ राहतील का? मी राम पंचायतनाची प्रतिष्ठापना केली आहे, मग मला कुरघोडी म्हणून तुम्ही राम बसवले का? तो विषय आजचा नाही आहे. जिथं राम नाही तिथं समर्थ नाहीत, आणि जिथं समर्थ नाहीत तिथं उदास वृत्ती नाही. औदासीन्य वेगळं आणि उदास वृत्ती वेगळी. उदास आहे परी नाही आभास. आभास केल्या होय पूर्णत्वानास. आभासी सभा घेतली आपण काय म्हणतो? आमची आभासी बैठक आहे, ऑनलाईन मीटिंग, व्हर्च्युअल मीटिंग. असं वाटतं का खरोखर बैठक चालू आहे, पण आहे का ती बैठक? ऑनलाईन मीटिंग किंवा आभासी बैठक हे भास निर्माण करण्यासारखं आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या घरात आहे. अहो, स्थळ महात्म्य काही आहे का नाही? सभा स्तवन निरूपण घेतलंय समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये पहिल्या दशकात. केवळ एकमेव संत आहेत राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, की ज्यांनी ज्या ठिकाणी परमार्थाची सभा चालू आहे, ज्या ठिकाणी परमार्थाची बैठक लागलेली आहे, त्या जागेला सुद्धा वंदन केलेलं आहे. श्रोत्यांना वंदन करणं, मंगलाचरण करणं ठीक आहे, ग्रंथाचं वंदन करणं ठीक आहे, पण ज्या ठिकाणी सभा चालू आहे त्या जागेला वंदन करणारे संत रामदास आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, उदास आहे परी नाही आभास. भास असला पाहिजे, जाणवलं पाहिजे की माझी वृत्ती कशी आहे, उदास वृत्ती आहे. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे. आज मला हेच मिळालं पाहिजे, तेच मिळालं पाहिजे, ही धारणा ठेवणं म्हणजे उदास नसणं आहे. परवा आपण ऐकलं, 50 झाली
की आपण आपली बॅग भरायला चालू केली पाहिजे. आणि 60ला आपलं गमन झालं पाहिजे. भले तुम्ही असाल, प्रपंचात असाल, एखाद्या घरामध्ये कुत्रा असतो. आता मी वेटरनरी डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला सांगतो. लॅब्राडॉर जातीचा एक कुत्रा आहे. लॅब्राडॉर जातीची कुत्री 90% भुंकत नाहीत आणि चावतही नाहीत. पण यांचे डोळे अत्यंत बोलके आहेत. गोल डोळे आहेत. आल्मंड शेप्ड आईज असं त्याचं नाव आहे. बदामासारखे डोळे आहेत. आणि त्याचा चेहरा तुमच्याकडे, तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांकडे जर लॅब्राडॉर जातीचा कुत्रा असेल तर तुम्ही त्याच्याशी नक्की मैत्री केली पाहिजे. ज्या सिनियर सिटीजन्सचे मुलं परदेशात आहेत आणि ही मंडळी फ्लॅटमध्ये राहत आहेत, त्यांच्याकडे लॅब्राडॉर जातीचा कुत्रा असतो. 2 फायदे लॅब्राडॉर जातीच्या कुत्र्याचे. ते भुंकत नाहीत, चावत नाहीत, त्यामुळे शेजारच्या लोकांना त्रास नाही. आणि महत्वाचं म्हणजे मालकाच्या मनात काय खळबळ चालू आहे ही त्या श्वानाला समजते. आणि तुमचा जर त्याच्याशी सहवास असेल तर त्याच्या मनात काय आहे, तुमच्याबद्दल त्याच्या मनात काय धारणा आहे, ती तुमच्या लक्षात येते. हे लॅब्राडॉर स्निफर डॉग म्हणून काम करतात. आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये भूकंप झाला होता. मोठा विनाशकारी भूकंप झाला. आपल्या भारताने 100 लॅब्राडॉर जातीचे श्वान त्या मातीच्या मलब्याखाली, जे त्या उत्तुंग इमारती ज्या पडल्या, कोसळल्या, त्यांच्या खाली माणसं जिवंत आहेत का हे शोधण्यासाठी या कुत्र्यांचा उपयोग केला. पोलीस खात्यामध्ये BDDS नावाचं एक पथक आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन स्क्वॅड. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक BDDS. या पथकामध्ये केवळ लॅब्राडॉर जातीचे श्वान आहेत. मी का भरकटलो इकडे, मला तुम्हाला हे सांगायचं आहे. 50ला आमची बॅग भरायला आम्ही तयार केलं पाहिजे आणि 60ला आम्ही आमची बॅग घेऊन निघालं पाहिजे. म्हणजे 60 वर्ष झाले की 61वा वाढदिवस केला की बॅग घेऊन घराच्या बाहेर पडा असं नाही मला म्हणायचं. मनाने तुम्हाला प्रपंचातून बाहेर पडता आलं पाहिजे ॲट एनी टाइम. मग समजा तुम्ही प्रपंचातून बाहेर पडला नाहीत, पण शरीराने नाही पडलात, पण मनाने जर बाहेर पडता आलं तर त्या लॅब्राडॉर श्वानासारखी भीती आपल्याला प्रपंचाची बाळगण्याचं कारण नाही. ज्यांना माहिती आहे की हा लॅब्राडॉर डॉग आहे, तो माणूस बिनधास्तपणे घरात जाईल, त्याच्या जवळ जाईल, त्याला ओलांडून जाईल. तो मान वर उचलेल, त्याच्याकडे पाहिल आणि पुन्हा झोपी जाईल. किंवा तो त्याच्याकडे बघत बसेल नवीन आलेल्या माणसाकडे. त्याची भीती आहे का? घरात कुत्रा मोकळा आहे, त्याची भीती नाहीये. आपल्या बंगल्याच्या गेटवर एक बोर्ड लागलेला असतो, ज्यांच्याकडे ती कुत्री असतात भुंकणारी, चावणारी. बी वेअर ऑफ डॉग्स. कुत्र्यांपासून सावधान. बी वेअर ऑफ डॉग्स. मी लिहितो बी अवेअर ऑफ डॉग्स. त्याला जाणून घ्या.
घाबरू नका. अवेअर म्हणजे जाणणे. आपण म्हणतो ना अवेअरनेस कमी आहे, समजून घेण्याची प्रक्रिया कमी आहे. समजून घेण्याची प्रक्रिया वाढवली पाहिजे. या दृश्य विश्वामध्ये सार काय आहे, असार काय आहे, हे समजून घेण्याची प्रक्रिया समर्थ रामदास स्वामी आरत्यांमध्ये सांगतायत. समर्थ सांगतायत, दासची नाही तेथे कैचा उदास. उदास आहे परी नाही आभास. आभास केल्या होय पूर्णत्वा नास. जर आभासी विश्वामध्ये जर आम्ही दंग झालो, आभास केल्या होय पूर्णत्वा नाश, जे एक परब्रह्माशी पूर्णत्व आलेलं आहे तिथं खंड पडेल आणि पुन्हा द्वैत निर्माण होईल. पूर्णत्व म्हणजे अद्वैत. प्रभू श्रीरामाशी माझं अद्वैत झालं पाहिजे. राम आणि रामदास पहुडले एके ठाई. शेजारतीमध्ये त्याचा उल्लेख आहे. कोण झोपलं इथं हे विचारायला दुजा नुरेच कोणी. एवढं ते अद्वैत झालेलं आहे, एवढं ते पूर्णत्व झालेलं आहे, एवढं ते एक रूप झालेलं आहे. केव्हा होईल एक रूप? औदासिन्याचा भास असेल तर. भास म्हणजे जाणीव असेल तर. तिसऱ्या कडव्यामध्ये समर्थ म्हणतात, माया कर्पूर आत्मा दीपे प्रगटला, तेणे तेजे अवघा भंबाळ झाला, तेथे रामदास दीपची झाला, लहानाळुनी आपे आप निवाला. काय सुरेख संकल्पना आहे, काय सुरेख दृष्टांत आहे. माया कर्पूर आत्मा दीपे प्रगटला. कापुराचा दिवा लावलेला आहे आणि ते कापूर म्हणजे सगळी माया आहे. मायेशिवाय दीप लागेल का? कापुराची वडी आहे म्हणून कापूर आरती आहे. पण आम्हाला त्या कापुरात अडकायचंय का? माया कर्पूर आत्मा दीपे प्रगटला. आत्मदीप प्रगट होण्यासाठी कर्पूर रूपी मायेला जाळता आलं पाहिजे. तेणे तेजे अवघा भंबाळ झाला. फार वेळ टिकत नाही. भंबाळ, भडका. घळीमध्ये संध्याकाळची उपासना झाल्यानंतर जी आरती असते, ती आरती त्यामध्ये एक 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 कापुराची वडी टाकायची असते आणि जेवढे लोक त्या कल्याण मंडपात बसलेले असतात त्या सगळ्यांना ती आरती द्यायची. आरतीचा खडा संपत आलाय असं म्हणलं की दुसरा खडा टाकावा लागतो, नाही तर विजेल आरती. तेणे तेजे अवघा भंबाळ झाला. पण तुम्ही 2-4 खडे जर टाकले तर ते सगळे एकदम पेटतात. भंबाळ हा शब्द समर्थ रामदास उत्पत्ती करते आहेत. शब्द सृष्टीचे ईश्वर समर्थ रामदास स्वामी. भंबाळ हा शब्द समर्थांनी तयार केलेला आहे. माया कर्पूर आत्मा दीपे प्रगटला, तेणे तेजे अवघा भंबाळ झाला, तेथे रामदास दीपची झाला, लहानाळुनी आपे आप निवाला. काय सुरेख दृष्टांत आहे हो. समर्थ सांगतायत रामाची आरती चालू आहे. समर्थ म्हणतायत तेथे रामदास दीपची झाला. ज्या साधनाने रामाची आरती करायची आहे
त्या तेजाची आरती करायची आहे. महातेज आहे ते. त्या तेजाची आरती करणारे समर्थ नाही आहेत, आरती झालेले समर्थ आहेत. आरती करणारा, मी आरती केलीये रामाची किंवा भगवंताची, किंवा आरतीचा मान यांना मिळालाय, असा एक अहंकार आहे. ज्या आरतीमध्ये कापूर घेतलेला आहे, दिवा लावलेला आहे, तूप असेल, वात असेल, त्या आरतीला काही घेणं देणं नाही आहे. पण आरतीचं अस्तित्व कधी संपेल? समर्थ सांगतायत, माया कर्पूर आत्मा दीपे प्रगटला, तेणे तेजे अवघा भंबाळ झाला, तेथे रामदास दीपची झाला, लहान आळुनी आपे आप निवाला. मी तुम्हाला परवा एकदा म्हणालो, तुम्ही शांत होणारी दिव्याची ज्योत पाहिली आहे का? प्रयत्न करा. दिव्याची ज्योत मी पाहिली आहे. तुम्हाला अजून एक उपाय सांगतो. ओला धूप असतो, ओल्या धुपाची कांडी पेटवा आणि ती तुमच्या समोर उभी ठेवा. ती जी अग्निशिखा आहे ना, ती जेव्हा तो खालचा धूप जो आहे तो पेटतो, तेव्हा ती अग्निशिखा, समर्थांच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं, लहान आळुनी आपे आप निवते. काय होतंय? ती लहान होते. तुम्ही प्रयत्न करून पहा, प्रयोग करून पहा. ती जी ज्योत आहे ती लहान होते आणि ती अलगदपणे त्या वातीला सोडते, अलगदपणे त्या धुपाला सोडते. ही उदास वृत्ती आहे. प्रपंचात कुठेही आसक्तता नाही आहे, कुठेही लिप्तता नाही आहे. जेव्हा वाटलं की आरती झाली आहे, तेव्हा समर्थ म्हणतायत, तेथे रामदास दीपची झाला, लहान आळुनी आपे आप निवाला. अस्तित्व संपवलंय. आणि अस्तित्व संपवलं तर तो दीप कुठे गेला? ती ज्योत कुठे गेली? अनंतात विलीन झाली, परब्रह्म स्वरूप झाली. 3 कडव्यांची ही आरती आहे. पुढची आरती 2 कडव्यांची आहे आणि ती आपल्याला माहिती आहे. ती आपण अनेक वेळा म्हणतो. साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता, खेचर वनचर फणीवर भरता निज भ्राता, दशरथ नृपनायक धन्य तो पीता. जय देव जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव जय देव. आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, निधन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव जय देव. रामाची आरती आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही आरती पाठ आहे. काय वर्णन आहे हो यात? रामाचं वर्णन आहे सीतेला घेऊन. साफल्या निजवल्या कौसल्या माता. ज्या कौसल्या मातेची कूस उजवून तुमचा जन्म झालेला आहे, तुम्हाला कूस उजवून जन्म देऊन कौसल्या माता, तिचं जीवन सफळ झालेलं आहे. साफल्या निजवल्या कौसल्या माता.
भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता. जमिनीमध्ये झालेला जन्म आहे सीतेचा. आम्ही आमच्या जीवनामध्ये आलेल्या दुःखद प्रसंगांना किती उगाळत बसतो. सीतेच्या जीवनामधल्या दुःखांचा कधी आपण विचार केलाय का? अहो, जिला जन्म घेण्यासाठी आई मिळाली नाही, लग्न होईल की नाही एवढा कठीण पण लावण्यात आला, पण प्रभू श्रीरामचंद्रांनी तो लीलया पूर्ण केला. वराड सासरी निघालेला आहे तेवढ्याच समोर झंझावात उभा राहिला. काय होईल माझ्या पतिदेवांचं? असंख्य वेळा ज्यांनी या पृथ्वीला क्षत्रिय केलेलं आहे ते साक्षात उभा आहेत पुढे. कसं तरी ते प्रकरण निपटलं. घरी गेलो, आता अभिषेक होणार आहे, राज्याभिषेक, आणि ते सगळं त्याग करून निघावं लागलं. जिनी कधी जमिनीला, रानावनातल्या जमिनीला स्पर्श केला नाही, जी भूमीच्या उदरामध्ये जन्म झालेली ती सीता, ती किती अनन्य आहे. लगेच तिला वनवासात निघावं लागलं. वनवासामध्ये किती दुःखद प्रसंग आहेत, किती कठीण प्रसंग आहेत, किती राक्षसांशी सहवास आला. ते करून कसं तरी घरी आलंय. 4 दिवस सुखाचे नाही पाहिले. कसलं डोहाळ जेवण. वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आमचे भाऊजी सोडून गेले. मुनिमान्या, ऋषी मुनींनी जिला मान्यता दिलेली आहे. शेवटचा प्रसंग आपण पाहिलेला आहे रामायणातला. ती पुन्हा आपल्या आईला, भूमीला प्रार्थना करते की मला तुझ्या मिठीत परत घे. ऋषी मुनी जिचं स्तवन करतायत. भूकन्या आहे, रामाशी ती अनन्य आहे. ऋषी मुनींनी जिची मान्यता मान्य केलेली आहे अशी सीता. खेचर वनचर फणीवर भरता निज भ्राता. खेचर वनचर फणीवर भरता निज भ्राता. हा जो फणीवर शब्द आलेला आहे तो भरतासाठी आहे. महादेव, खेचर, वनचर, पक्षी, जंगलामध्ये राहणारे प्राणी, वनचर, फणीवर सरपटणारे प्राणी, ज्यांच्या वंशाचा मूळ हा भरत आहे आणि जो निज भ्राता आहे त्या रामाचा भाऊ आहे. भरता या शब्दाचा अर्थ असाही घेता येईल, राम हे खेचर, वनचर, फणीचर या सगळ्यांचं भरण पोषण करणारे, पालन करणारे असे राम आहेत. दशरथ नृपनायक धन्य तो पिता असा राजा. नारदांना विचारलेला प्रश्न आहे वाल्मिकींनी. सांप्रत काळी अशा गुणांनी अलंकृत असं एखादं व्यक्तिमत्व आहे का?
आपण सगळ्या त्रिभुवनामध्ये फिरता, आपला संचार सगळीकडे आहे, असं एखादं व्यक्तिमत्व आपण पाहिलंय का? मी जी ही यादी दिलेली आहे, या गुणांनी अलंकृत असलेली, सांप्रत लोके हा शब्द आहे, हा महत्वाचा शब्द आहे. वाल्मिकी महाराज विचारतायत, ऋषी वाल्मिकी विचारतायत, महर्षी वाल्मिकी विचारतायत नारदांना, सांप्रत लोके, सध्याच्या काळात. म्हणून महर्षींनी लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणे रामाचा जन्म झाला, याला काही अर्थ नाहीये. सांप्रत लोके, सध्याच्या काळात, आत्ता, या घडीला. महर्षी नारद म्हणाले, एवढेच नव्हे तर यापेक्षा अनेक गुणांनी अलंकृत असलेला राजा राम सध्या आहे. दशरथ नृपनायक धन्य तो पिता. राम हे राजांचे राजा आहेत. नृप नायक, अशा नृपनायकाचा पिता हा दशरथ आहे आणि तो धन्य झालेला आहे. जशी माता सफल झाली आहे, तिचा जन्म सफळ झाला, तिच्या जन्माला सफलता मिळाली कारण तिने कूस उजवून रामाला जन्म दिला आहे. त्याप्रमाणे धन्य झालेला तो पिता आहे. जयदेव जयदेव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ. तुमचा जन्म झालाय कशासाठी? आचार्यांचं काम करायचंय, गुरुवर्यांचं काम करायचंय, म्हणून जन्म झालेला आहे. रावणाचा वध करण्यासाठी नाही झालेला. आचार्यांच्या कामामध्ये दोन गोष्टी आहेत. जिजे देह ज्याचा, देवाचं काम करणं. देव कार्य काय? दुष्टांचा संहार करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं. संभवामी युगे युगे, हे देव कार्य आहे. आचार्य गुरुवर्या कार्याचे फळ. तुमचा जो जन्म आहे, तुमच्या जीवनाचं जे इप्सित आहे, ते आचार्यांच्या गुरुवर्यांच्या कार्याचं फळ आहे. रविकुळ मंडना, सूर्यवंशाचं आपण मंडन आहात. रविकुळ मंडन, खंडन संसार मूळ. खंडन हा शब्द संसार मुळाला लावला पाहिजे. संसाराचं खंडन नाहीये, संसाराच्या मुळाचं खंडन आहे. पुन्हा संसाराला यायची गरज नाही, पुन्हा जन्मच नाहीये. रविकुळ मंडन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ. तुमचं कोण तुम्हाला तुमचं भजन करत नाहीये सांगा मला? सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, सगळे तुमचं भजन करतायत. धन्य तो निज दास. तुमचा मी दास आहे. जशी तुमची माता धन्य झाली आहे, जसा तुमचा पिता धन्य आहे. धन्य हा शब्द तिसऱ्यांदा या अर्थाने आलेला या आरतीत. तसा मी एक धन्य आहे, कारण मी तुमचा दास आहे. धन्य तो निज दास भक्त प्रेमळ. जयदेव जयदेव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. यानंतर पुढची एक आरती आहे, ती सुद्धा 2 कडव्यांची आरती आहे. यामध्ये सुद्धा अनेक शब्द समर्थ रामदास स्वामींनी संस्कृत वापरलेले. ही या आरतीची खासियत आहे. अनेक शब्द संस्कृत आहेत. भूमिपती भुजापती भूपती रतिवीरा, सुरपती रंजन भृगुपती गंजन रणधीरा, सरितापती दंडना रजनीचरहारा, वानरपती मंडन निर्जर शृंगारा,
जय देव सुरवरदा रामा, मुनिजन मानस हंसा सुंदर गुणधामा, शरणागत वत्सला तरणोत्पल नयना, तरणी वंशाभूषण धरणी धर शयना, करणी कारण तारण जड जाड्या हरणा, दासा पंजर लोभा परदुस्तरणा. फार सुरेख अर्थ, गोड अर्थ आहे या आरतीमध्ये सुद्धा. काय म्हणतायत समर्थ? रामाच्या आरत्या करताना समर्थांना उफाळून आलेले प्रेम, आदर, तो भाव. समर्थ म्हणतायत, भूमिपती, भूजापती, भूपती, रतिवीरा. काय काय वर्णनं लावलेली आहेत. प्रभू श्रीराम हे समर्थांचं आराध्य दैवत आहे. ते त्यांचे सद्गुरू आहेत. ही या आरतीमध्ये सगळी विशेषणं रामाची आहेत. भृगुकुळात जन्म झालेला राम, भूपती भूमिपती असलेला राम, परशुरामाचं गर्व हरण करणारा राम, समुद्रास सेतू बांधू देत नाहीये म्हणून त्याला शासन करण्यासाठी सज्ज झालेला राम, मुनींच्या मनोरूपी मानस सरोवरातील हंस असलेला राम, नवीन कमळाप्रमाणे नेत्र असलेला राम, देवाची करणी म्हणजे सृष्टी, तिचे कारण असलेला आणि देवांचे भूषण ठरलेला राम. दोनच कडवे असलेल्या या आरतीमध्ये ती आणि ना या शब्दांचा अनुप्रास आहे. या अनुप्रास साधत, गेयता देत, मनाचा ठाव घेत समर्थांची ही आरती भरलेली आहे. सूर्यवंशातील राम हे समर्थांचे उपास्य दैवत आहे. त्यामुळे समर्थ रामदासांनी या आरतीमध्ये अनेक संस्कृत प्रचूर शब्द वापरलेले आहेत. भूमिपती, भूजापती, भूजा म्हणजे पराक्रम, पराक्रमी वीरांचा तो नायक आहे. भूपती, रतिवीरा. रतिवीरा या शब्दाचा अर्थ आहे दैववान, भाग्यवान असा पुरुष आहे. सुरपती रंजना, भृगुपती गंजन रणधीरा. भृगुकुळामध्ये जन्मलेला आहे. सुरपती रंजना, देवांचं रंजन करणार आहे, देवांना सोडवणार आहे बंदिवासातून. सरितापती दंडना. सरिता म्हणजे गंगा. गंगा कुठं जाते, कुठं विलीन होते, तिचा अंत तो गत्वा ध्येय काय? समुद्राला जाऊन मिळणं. सगळ्या गंगा त्यांची ओटी भरल्या जाते, नर्मदेची ओटी नाही भरल्या जात. कारण नर्मदा हिचा प्रवाह अत्यंत वेगळा आहे आणि ती समुद्राला मिळत नाही. म्हणून नर्मदेची परिक्रमा आहे. त्या समुद्राला सेतू बांधण्यासाठी तो तयार होत नाहीये. म्हणून शेवटी आपल्या धनुष्याचा टणत्कार करून दाखवलाय रामाने. बऱ्या बोलाने ठीक होतोस, सहाय्य करतोस का दाखवू तुला? सरितापती दंडना, रजनीचर हारा. रजनी म्हणजे रात्र. रात्री जे फिरतात ते राक्षस आहेत. आपण फिरतो का रात्री? रजनीचर हारा, त्यांना हरवणारा युद्धामध्ये, त्यांना दंड करणारा. वानरपती मंडन, वानरांच्या पतीला ज्यांनी याचं भूषण आहे असा राम. निर्जर शृंगारा,
निर्जर याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो काय निर्जर अरण्य आहे हो? निर्जन अरण्य आहे. निर्जर आणि निर्जन एकच अर्थ आहे. पण या ठिकाणी निर्जर म्हणजे देव, निर्जन शृंगारा, देवांचं भूषण असलेला प्रभू श्रीराम, असं त्याचं विशेषण आहे. जयदेव जयदेव सुरवरदा रामा, सुरांना वरदान देणारा, देवांना वरदान देणारा तू असा महादेव आहेस. मुनिजन मानस हंसा सुंदर गुणधामा, ऋषी मुनींच्या मानस सरोवरातील तू हंस आहेस. काय सुरेख दृष्टांत आहे. शरणागत वत्सला, तुला शरण जो जो येईल त्याच्याकडे तू मोठ्या वात्सल्याने पाहतोस, प्रेमाने पाहतोस, कृपाळूपणे पाहतोस. शरणागत वत्सला तरणोत्पल नयना, तरणोत्पल नयना हे दोन शब्द आहेत. तरणोत्पल म्हणजे आत्ताच विकसित पावलेलं जे कमळाचं पुष्प आहे, आत्ताच विकसित पावलेलं, अजून सगळ्या पाकळ्या पसरायच्या आहेत, अत्यंत फ्रेश, अत्यंत ताजं, त्या फुलाप्रमाणे असलेले तुझे नयन आहेत. तरणोत्पल नयना. पुढे समर्थ म्हणताय, तरणी वंशाभूषण धरणीधर शयना. तरणी वंशाभूषण धरणीधर शयना. ज्यांनी आपल्या डोक्यावर धरणीला धरलेलं आहे अशा शेषावर तू शयन करतोस. धरणीधर शयना. ज्यांनी धरणीला आपल्याला अधिगृहीत केलेलं आहे त्या शेषावर तू शयन करतोस. तरणी वंशाभूषणा. तरणी वंश म्हणजे सूर्यवंश. सूर्यवंशाचं तू भूषण आहेस. सूर्यवंशाला भूषण ठरलेला आणि शेष नागावर शय्या करणारा तू राम. करणी कारण तारण जड जाड्या हरणा. करणी कारण, या सृष्टीचं निर्माण करण्याचं तू कारण आहेस. तू परब्रह्म स्वरूप आहेस. तू निर्गुण आहेस. तू मूळ स्वरूप आहेस. या सृष्टीच्या सृजनासाठी, सृष्टीच्या निर्माणासाठी जे कारण ठरलंय ते कारण तू आहेस. करणी कारण तारण जड जाड्या हरणा. कुणाचं तारण करतोस तू? जे जड आहेत, दुःखितांचं दुःख दूर करणारा तू आहेस. म्हणून लिहिलंय जड जाड्या हरणा. शेवटची ओढ फार गोड आहे. समर्थ म्हणताय, दासा पंजर लोभा पर दुस्तरणा. काय अर्थ आहे हो? मी असा दास आहे, मला तू हात दे. पंजर, पंजर म्हणजे हात. मला तुझा हात दे, कारण मला दुस्तर अशा, अत्यंत कठीण अशा लोभरूपी समुद्रातून तुम्हाला बाहेर काढ. कुठे लोभ आहे हो समर्थांना? समर्थांना कशाचा मोह आहे? पण किती अनन्यता या आरतीमध्ये. समर्थ म्हणताय, दासा पंजर लोभा पर दुस्तरणा. मी तुझा दास आहे, मला तू हाताला धर ना माझ्या. कारण मी लोभापायी अत्यंत कठीण अशा या समुद्रामध्ये गटांगळ्या खातोय. तू मला तारून नेण्यासाठी माझा हात तरी धर रे रामा.
जय देव सुरवरदा रामा, मुनिजन मानस हंसा सुंदर गुणधामा. प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या सगळ्यांचा हात धरण्याची आर्तता आपल्या अंतःकरणात आपल्या सगळ्यांच्या ती रुजावी, उपजावी, विकसित व्हावी, विस्तारत जावी म्हणून आपल्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. उद्या आपण उर्वरित आरत्या त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन उद्या दुपारी 2च्या सत्रामध्ये करूया. 3 वाजता 3 ते 4 या सत्रामध्ये करूया. जय जय रघुवीर समर्थ.